नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार फाटा येथे एक स्कूटी चालकाच्या डिक्कीत 10 ते 15 हजारांची पैशांची पाकिटे पकडली आहेत. एकूण 10,09,000ची रोकड होती. ही घटना रात्री 3च्या दरम्यान घडली होती. सध्या पेल्हार पोलीस ठाण्यात त्या इसमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपाचे पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे. काल रात्री आणि आजची सकाळची पहाट 2 वाजता पेल्हार येथील माझे कार्यकर्ते, माझ्या पदाधिकारी आणि माझ्या जोडलेल्या उमेदवार आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते गस्त घालून राहिले होते. त्यावेळेस अचानक एक फॉर्च्युनर गाडी आली. त्याच्यावरती त्यांचे जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे असं त्याच्यावरती लिहिलं गेलं होतं. त्यांच्या मार्फत एक पिशवी देण्यात आली. ॲक्टिव्हा झाल्या आणि ॲक्टिव्हा झाल्यानंतर तो एक व्यक्ती त्या गाडीमध्ये गेला, गाडीतनं उतरला आणि त्यांनी त्याच्या हातात पिशवी होती. 2 पिशव्या होत्या. 2 पिशव्या असताना ती ॲक्टिव्हावरती घेऊन तो जात असताना माझ्या कार्यकर्त्यांनी त्या कारचा पाठलाग केल्यानंतर कार ती पळून गेली. मग काही कार्यकर्ते ते ॲक्टिव्हाच्या पाठीत निघून गेले आणि ॲक्टिव्हाला पकडलं आणि मग तिथे गस्त असणाऱ्या पोलिसांना त्यांनी तिथे बोलवण्यात आलं आणि मग त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्याकडे 2 पिशव्या होत्या. एका पिशवीमध्ये आमदारांच्या नावाची पिशवी होती, एका भाजपचं सिम्बॉल असलेली पिशवी होती ती, आणि त्या पिशवीमध्ये फाईल होती आणि त्या फाईलवरती तुम्ही पाहाल ते कर अशी नावं लिहिली गेली होती. ती सर्व ती नावं होती त्याच्यामध्ये आणि त्या नावाच्या पदाधिकारी आणि त्या एरिया वाईज त्यांची नावं होती. प्रत्येक म्हणजे जसं वालीव असेल, खैरपाडा असेल, पेल्हार असेल, अशा इतर भागातल्या सर्वांची नावं लिहिली होती. तिकडचे पदाधिकारी होते आणि मुख्य सूत्रधार म्हणजे जसं वालीवमध्ये मी राहतो तिकडे कल्पेश मोहिते नावाचा होता, किशोर मोहिते, शुभम शुक्ला आणि संजय म्हणून एक होता आणि असे विजय म्हणून असे ही सगळ्यांची नावं होती. आणि त्या दुसऱ्या पिशवीमध्ये त्या एक सफेद कलरचे लिफाफे होते आणि त्यांच्यामध्ये प्रत्येकी आम्ही त्या यांना पाहून फोडले असतात. त्याच्यावरती प्रत्येकी याच्यामध्ये 10,000, कुठे 8,000 असे एकूण 52 लिफाफे होते. आणि ते लिफाफे, ती पिशवी आणि ते 2 आरोपी त्यांना घेऊन आम्ही पेल्हार चौकीमध्ये जमा केलं असता त्याच्यामधनं अधिकाऱ्यांना सांगितलं ते तुम्ही पैसे आहे ते काय आहे ते खोलून बघा. तेव्हा पाहिले असता त्याच्यामध्ये 10,09,000 रुपये रोख होते. आणि त्या व्यक्तींना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेत, आमच्या उमेदवारांनी या गोष्टी दिलेल्या आहेत, आम्हाला लोकांना वाटण्यासाठी सांगितलं गेलं आहे. अशा पद्धतीचं भाजपाचं आणि जे युतीचं सरकार आहे यांचं इकडे पैशाचं आमिष दाखवून लोकांना कुठेतरी संभ्रमित करून त्यांच्याकडनं मतदान कसं वाढता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न होत आहेत. ही एकतर आपल्या लोकशाहीसाठी घातक आहेत. तुम्ही काही करू शकत नाहीत, परंतु लोकांची दिशाभूल करण्याचं काम या मार्फत होत आहे. आणि आम्ही तशी तक्रारही केलेली आहे. निवडणूक आयोगाला आम्ही सांगणार आहे संबंधित व्यक्तींवर आणि समोरच्या जे फाईल्समध्ये नावं आहेत त्यांच्यावरती इलेक्शन होईपर्यंत काहीतरी कारवाई करून त्यांना इकडनं वसईवरून हद्दपार करावं ही आमची मागणी असणार आहे. धन्यवाद. मेरे साथियों, मेरा नाम शोएब मेमन, मैं पेल्हार में रहता हूँ. और कल रात में ये हुआ कि हम लोग सब जितने भी कार्यकर्ता है, जो हमारी टीम है, हमें ऐसा मालूम पड़ा था कि यहाँ पे कुछ ना कुछ धांधली होने वाली है. तो हम सब तरफ ढूंढ रहे थे, भाग रहे थे कि कोई गलत काम ना होए, कोई पैसे की लेन देन ना करे, वोट की खरीद बिक्री ना करे. लेकिन रात के 1:30 बजे के आसपास इलाफ होटल के पास गली है, तो वहाँ से ये खबर आई कि अमोल कस्बे करके नाम का जो लड़का है, जो बीजेपी का कुछ सरचिटनीस या कुछ अध्यक्ष है, पेल्हार में रहता है वो, तो वो उस गली में गया. तो जब हमें पता चला तो हम लोग उस गली में गए, उसके पीछे है. तो वहाँ पे उसके दो गाड़ी और थी, एक्टिवा पे 4 बंदे और थे. तो जैसा हम लोग गए तो हमने उनको जैसा देखा है तो वो भागने लगे तो हम उनका पीछा किए तो उनको हमने पेल्हार गांव में उधर पकड़ने के बाद ये देखा कि उनके पास बीजेपी की जो एक कैरी बैग थी उसके अंदर एक यादी थी. तो ये लोग पैसे की धांधली कर रहे थे, पैसे दे करके वोट खरीद बिक्री कर रहे थे. ये लोग रात भर पैसा बांट रहे थे. तो हमने जब पुलिस वाले को बुलाया, जो चुनाव आयोग की जो SIT टीम जो बैठी है उनको बुलाया. जब उनको बुलाने के बाद जब देखा तो उसके डिक्की में से
बीजेपी के पूरी लिस्ट लिख ली है बीजेपी की, और जो कैरी बैग था वो बीजेपी का था, और उसके अंदर कम से कम नहीं तो भी 100-150 एनवलप थे। और जब हमने वो एनवलप खुलवाया उनसे, पुलिस वालों ने खुद खुलवाया उनसे एनवलप, तो देखा तो उसके अंदर एक एनवलप में 20,000 रुपया, एक एनवलप में 10,000 रुपया, ऐसे एनवलप बने हुए थे। ये पैसे बांट रहे थे रात भर। तो हमें ये समझ में नहीं आ रहा है कि क्या चुनाव आयोग इसके ऊपर कुछ एक्शन नहीं लेता क्या? चुनाव आयोग अंधा है क्या? जो काम पुलिस वालों ने करना चाहिए, जो काम चुनाव आयोग के एसआईटी वालों ने करना चाहिए, वो यहाँ की जनता कर रही है, यहाँ के लोग कर रहे हैं। और रात भर जाग करके, आज इलेक्शन का माहौल है, इलेक्शन का पीरियड है। आज 15 तारीख को वसई विरार म्युनिसिपल कॉर्पोरेशन की इलेक्शन है, तो हर कोई जनता यहाँ की एक अच्छा ईमानदार नेता, ईमानदार पार्टी और अच्छे नेता को लाने के लिए, अच्छी पार्टी को लाने के लिए, अच्छी सरकार को लाने के लिए, बच्चों के अच्छे भविष्य के लिए, अच्छे लोग को लाने के लिए यहाँ पर जद्दोजहद चल रहा है। लोग अपना कीमती समय, काम धाम सब छोड़ करके लोग इलेक्शन में लगे हुए हैं। लेकिन आज जो देख रहे हैं हम कि कल रात को जो धांधली हुई है, बीजेपी के ये ऐसे कार्यकर्ता और ऐसे लोग ये धांधली कर रहे हैं, तो इसके ऊपर कोई एक्शन है कि नहीं? 10,09,000 रुपया निकला है। जब पुलिस स्टेशन में गए हैं तो 10,09,000 रुपया बरामद हुआ है कैश। तो ये पैसा आया कहां से? वो अमोल कस्बे जो है वो करते क्या है? उनका जो भाई है वो वहां पे पुलिस स्टेशन के बाजू में कैंटीन चलाते हैं। तो ये पैसा आया कहां से? इसके ऊपर क्या एक्शन लिया जाएगा? पुलिस क्या एक्शन लेगी? चुनाव आयोग क्या एक्शन लेगा? वो जो फाइल मिली है आप बोल रहे हो, उसके अंदर किसका किसका नाम है? फाइल में काफी सारे नाम है, उसके अंदर बेहिसाब नाम है, और उसमें बीजेपी के कोई पदाधिकारी का नाम है उसमें? बीजेपी के पदाधिकारियों का भी नाम है, बहुत सारे नाम है उसमें, जो कि पुलिस ने अपने हवाले रखा है। वो पुलिस के अंदर जब्त है वो चीज। अब उसमें पता नहीं कौन कौन है, बीजेपी वाले हैं, शिवसेना वाले हैं, और कौन कौन है। और जब उनके डिक्की में से वो जो चीजें बरामद की गई है, तो महायुति के पैम्पलेट्स थे, अश्विन सावरकर जो प्रत्याशी है उनके पैम्पलेट्स थे, महायुति के पैम्पलेट्स थे। तो ये सब कौन करवा रहा है? और ये लोग क्या क्या चाह रहे? मतलब चुनाव आयोग अंधा हो गया इसमें? मतलब लोगों को निष्पक्ष चुनाव होने ही नहीं क्या? क्या ऐसे ही पैसे देकर के वोट खरीदे जाएंगे? इसके ऊपर सरकार क्या करेगी? और इतनी बड़ी पार्टी बीजेपी पार्टी, और उनके ये जो कार्यकर्ता ये सब काम कर रहे हैं, तो बीजेपी पार्टी इनके ऊपर क्या एक्शन लेगी? या बीजेपी पार्टी खुद करवा रही है इनसे? और पुलिस इनके जो उनके साथ में साथी थे उनको अभी तक नहीं पकड़ी है। उनमें से सिर्फ 2 ही जन को लेके गई है, 2 बाइक और थी, उनको नहीं पकड़ी है पुलिस ने। तो पुलिस वाले क्या एक्शन ले रहे हैं इसके ऊपर?